थेट प्रक्षेपण आणि एकाच वेळेस 4 ठिकाणी कव्हर करायचं ते खऱ्या अर्थानं प्रयत्न त्यांचा झाला आहे आणि सक्सेस ठरलेत. KTCच्या माध्यमातून स्मार्ट टी व्हीवरती काय क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आत्तापर्यंत आपण पाहत आहे. धावा संख्या आहे ती टोटल 11 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रणित जो षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. धावा रोखायचं काम प्रणितच्या माध्यमातून सुरू आहे, परंतु एक्स्ट्रा धाव आतापर्यंत बऱ्याचशा या ओव्हर्समध्ये पाहिल्यात. पुनश्च प्रणित आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती उडवल्या चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. धन्यवाद. फलंदाज सनी मसनेच्या बॅटमधून निघाला एक दमदार स्ट्रोक्स लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. कमी वयामध्ये ज्याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि एक आपलं वेगळं स्थान श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या स्क्वॉडमध्ये निर्माण केलं आणि त्यानंतर आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याचं नाव अगदी अग्रगण्य स्थानावरती आहे आणि समालोचन क्षेत्रामध्ये देखील तो त्या ठिकाणी अग्रेसर आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांनी कुठलं क्षेत्र मनीष आज सोडलेलं नाही आहे. म्हणजे निश्चित मनीष ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, परंतु इतका चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि तो सांघिक खेळाप्रमाणे खेळला पाहिजे याचं ज्वलंत जागतं उदाहरण सनी मसनेच्या माध्यमातून बघतोय. आल्या सुरुवात केली आणि आपल्या संघाला एक नवी ऊर्जा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. 17 धावसंख्येवरती पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. षटक पाहिलं ते प्रणितचं. जाऊया पुढे आपल्या मैदानाच्या आतमध्ये आदी पाटीलला पाहू शकता. आदी पाटील देखील खूप कसलेला खेळाडू आहे. ज्यावेळेस आम्ही पाली परिसरामध्ये होतो त्यावेळेस आदी पाटीलची गोलंदाजी पाहिलीच होता, कारण हा देखील एक अनुभवी आणि क्रिकेटच्या पटलावरचं एक चांगलं नाव म्हणून आदी पाटीलकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा सामनावीर किंवा बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीजच्या हे किताब त्याच्या नावावरती आहेत. इतिहासाची पानं उघडली गेली तर आदी पाटीलचं नाव हे सातत्यानं चर्चेमध्ये येत असतं. तर आदी पाटीलकडे जाऊया. पहिला चेंडू मात्र फेस करेल. समोर स्ट्रायकिंग एंडला आहे मंगेश कोळंबे. उजव्या हाताचा फलंदाज जो मंगेश स्ट्राइक एंड वरती आहे. आदी पाटीलचा पहिलाच चेंडू फेस केलाय. डिफेन्सिव्ह फटका. चेंडू जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार. एक दणदणीत चौकार. शेवटचे आता उरले ते 11 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावा. शुभम वालेकर खाली बसा. यावेळेस मात्र चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. सरळ फटका खेचलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक फार वेगाने पोहोचला. एक सिंगल जोडली जाईल. धावा झाल्यात त्या टोटल त्या 22 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू उरलेत ते 10 आणि गरज आहे ती 9 धावांची. 10 चेंडू 9 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आदी पाटीलला आपण पाहताय. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. 1 चौकार 1 सिंगल. आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये 5 धावा आतापर्यंत आल्यात. गोलंदाज तयार. या वेळेस मात्र आपण बघतोय खऱ्या अर्थानं चेंडू गरंगळत चाललाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचला तिथपर्यंत. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साईनं 23 धावसंख्येवरती पोहोचलाय. शेवटचे आता 9 चेंडू उरलेत. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 8 धावा. एखाद दुसरा डॉट चेंडू या मॅच मध्ये चित्र स्पष्ट करेल. आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न. चेल घ्यायचा प्रयत्न होता. अगदी हा चेंडू पकडला गेला पण एक सिंगल रोखू शकत नाही. एका सिंगलच्या साहाय्याने 23 धावसंख्येवरती पोहोचलाय. 24 धावा आहेत.
24 धावा पाहायला मिळतील. शेवटचे आता उरलेत ते 8 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. 8 चेंडू 7 धावा, कुठेही जाऊ नका. मॅच ऑन आहे. आदी पाटील गोलंदाजी मार्क वरती. पुनश्च सावरोली विलेज इन कडनं आपण पुनश्च जोडला जातोय. या वेळेसचा हा चेंडू केलाय. चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑन बॉल बिलॉनच्या डोक्यावरून 1 बाउन्स चौकार. यस डीजे तांडेल. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि गरज आहे ती 3 धावांची. 7 चेंडू 3 धावा, कुठेही जाऊ नका. मॅच ऑन आहे आदी पाटीलच्या. चला मैदानात चेंडूची पूर्तता करा आयोजक. शेवटची आता उरले ते 7 चेंडू 3 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. आदी पाटीलला आपण पाहतोय सो 30व्या क्रमांकावरती गोलंदाजी करतोय. सलामीला आलेला मंगेश जो अजूनही खेळपट्टीवरती आहे त्याच्या बरोबरीने साथ देतोय सनी मसने जो वैयक्तिक 11 धावा संख्येवरती खेळतोय. अनुभवाची शिदोरी जी सनी मसनेकडे आहे. चांगला खेळ तिथं मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकताय. 7 चेंडू 3 धावा संख्येची गरज. श्री 11 जयशंकर चांदई की निखिल 11 भोकरपाडा. मॅचला सुरुवात जरूर होईल. मंगेश आणि सनी मसने जी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3 धावा बनवायचे आहेत. 7 चेंडू तुमच्या हातामध्ये शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडू पर्यंत. पहिली धाव वेगानं पूर्ण झाली. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये आणि इथून या 3 धावा कंप्लीट झाल्या. सामना इथून फिनिश केलाय तो फलंदाज सनी मसनेने आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच कडे जातोय ऋतिक, ज्यानं 1 षटक हाताळलं, 1 धाव खर्च केली, 2 विकेट घेतले. तो ऋतिक ठरतो या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच.